सध्या आपण नागपूरच्या विधान भवन चौकामध्ये आहोत। आपण दृश्यांमध्ये माझ्या मागे बघू शकता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्या तर्फे RSS गडावर नागपूरच्या भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। विविध जे प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये या RSS हेडक्वार्टरवर जन आक्रोश मोर्चा आपल्याला दिसून येत आहे। आपल्यासोबत काही मोर्चेकरी आहेत। काय नाव आहे आपलं आणि कुठून आले आपण? माझं विलास गवले, मी मंगरुळपीर तालुका वाशिम जिल्ह्यातून आलेलो आहे। या ठिकाणी मोर्चा येण्याचा उद्देश एकच आहे की या बीजेपी सरकारने जे आश्वासन दिलं, जे शेतकऱ्यांसाठी जे 5-15 वर्षापासून ते बोलत आले त्यातलं एकही वाक्य त्यांनी सत्य करून दाखवलेलं नाही आहे। पण सत्य माणूस असलेले प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी सर्व समाजाला धरून चालण्याचा निर्धार केलाय। आम्ही वाशिम जिल्ह्यातून, आपल्या विदर्भातून आम्ही सर्व लोक यावेळेस प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही सहमताने, सर्वांच्या सहमतीने आम्ही जाहीर पाठिंबा देतो, एवढीच माझी या विदर्भ न्यूजला माझी विनंती आहे। सामील झालेले आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातर्फे हल्लाबोल RSS हेडक्वार्टरवर मोर्चा निघालेला, काय सांगाल? सगळ्यात अगोदर मी माझा परिचय करून देतो। मी नागपूर जिल्ह्यातील उमरेड इथं माझा जन्म झालेला आहे आणि मी 45 वर्षापूर्वी इंजिनियर आहे आणि कांशीरामजीच्या ऑफिसमधून रिटायर झालेला आहे। बघा दादांनो, थोडंसं मागे जा तुम्ही। 2500 वर्षाची जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, मनुस्मृती बोलायला या देशातील शूद्र अतिशूद्र लोकांनी, मी फक्त नाव घेतो, संतांनी पहिली क्रांती केली 11व्या सदीपासून तर 16व्या सदीपर्यंत। त्यानंतर शिवाजी महाराज, त्यांचे वडील शहाजीराजे भोसले, आई जिजाऊ यांनी तलवारीची क्रांती केली। त्यानंतर शिवाजी महाराज 1630ला आणि त्यानंतर आदिवासीची महिला आमची धनगर समाजाची अहिल्याबाई होळकर हिने 1750 तलवारीची क्रांती केली आणि 1750 मरण पावली। ते 1816 इंग्रज आले, इंग्रज स्वातंत्र्य सत्ता बंद न्यायला मारणारे आणि त्यानंतर 11 एप्रिल 1827 जन्म राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्री फुले, फातिमा पहिली शाळा काढली आणि मंगरुळपीर तालुका कासोळा सर्कल मधून आलेलो आहोत। श्रीमंत भाऊ गवले यांच्या मार्फत आम्ही मोर्चा करता सामील झालेलो आहोत। तरी आम्ही सर्वजण पाटील समाज या मोर्चाला पाठिंबा देत आहे।